लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारल्यानंतर आज दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कशा पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केलंय। जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात स्वतःच्या कंपनीचा फायदा लक्षात घेत केवळ संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारले असं सांगत आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी असल्याचा आरोप केलाय। यावर आढळराव पाटलांनी डॉक्टर कोल्हेंना पुरावे सादर करा असं आव्हान दिलं होतं। हे आव्हान स्वीकारत डॉक्टर कोल्हे आढळराव पाटलांना केवळ संरक्षण खात्याविषयी विचारले प्रश्न जनतेसमोर मांडत आहेत। आज याच्या संदर्भातला दुसरा व्हिडिओ डॉक्टर कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। यामध्ये डॉक्टर कोल्हे सांगतात, डायनालॉग ही आढळराव पाटलांची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध आहे। संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी 29 एप्रिल 2016 ला विचारलेला प्रश्न या व्हिडिओत जनतेसमोर मांडलाय। भारत सरकारने संरक्षण खात्याला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे धोरण तयार केलं आहे का? यामध्ये भारतीय कंपन्यांसाठी धोरण आहे का? आणि केलं असेल तर त्याची सविस्तर माहिती द्यावी असा प्रश्न आढळराव पाटलांनी विचारला आहे। या प्रश्नांचा आणि शिरूर लोकसभेचा काय संबंध याचं उत्तर आढळराव पाटलांनी द्यावं असं आव्हान पुन्हा एकदा डॉक्टर कोल्हे यांनी केलं आहे। जय शिवराय। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आताचे 2024 उमेदवार यांनी खरं तर मला आव्हान दिलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं 2004, 2009, 2014 अशा 3 टर्म शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी, ते प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवल्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न हे संरक्षण खात्याविषयक, रेल्वे विषयक जे विचारले गेले यातलं नेमकं रहस्य काय हा मी खरं तर प्रश्न विचारला होता। त्यांनी आव्हान दिलं होतं की यातला पुरावा दाखवा, यामध्ये कंपनीचं भलं होतंय आणि ते निवडणुकीतून माघार घेतील। ते शब्दाला पक्के असतील तर मी एवढे पुरावे समोर घेऊन बसलेलो आहे। यातला आधीचा एक पुरावा सांगितलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे की डायनालॉग नावाची जी माझी खासदारांची कंपनी, माझा मराठी माणसानं उद्योग व्यवसाय उभा करणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे, परंतु मायबाप जनतेनं आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्या पदाचा वापर आपण कशासाठी करतो यामध्ये हेतुशुद्धता ही समोर येते आणि हा हेतू मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्या पदाचा वापर झाला तर ते जास्त संयुक्तिक ठरतं। माझी आपल्याला विनंती आहे की डायनालॉग नावाची ही जी कंपनी आहे, डायनालॉग इंडिया, हिच्या वेबसाईटवर जर आपण गेलात आणि वेबसाईटचा स्क्रोल मेनू जर बघितला तर लेफ्ट साईडचा स्क्रोल मेनू आपण स्क्रोल करा, त्यामध्ये वेगवेगळे टॅब्स येतील। त्यामध्ये डिफेन्स या गोष्टीवर जर आपण टॅप केलं तर डिफेन्सच्या खाली डायनालॉग कंपनी ही संरक्षण खात्याला काय काय सुविधा पुरवते ही गोष्ट आपल्या समोर येते। त्यामध्ये टर्नकी प्रोजेक्ट सुद्धा ते सुद्धा आपण बघू शकता। आणि हे असताना हा येतो माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विचारलेला पुढचा प्रश्न। प्रश्नाची तारीख आहे 29 एप्रिल 2016। माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा प्रश्न विचारलाय। एका कंपनीच्या मालकाने हा प्रश्न विचारलाय, जी कंपनी डिफेन्सला वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते। या कंपनीचा मालक आणि तत्कालीन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारतात की गव्हर्नमेंटने न्यू डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर म्हणजे डिफेन्सच्या खरेदीच्या संदर्भातलं धोरण हे तयार केलेलं आहे का? आणि यामध्ये इंडिजिनायझेशन अँड सेल्फ रिलायन्स याविषयी महत्वाचा प्रश्न आहे। म्हणजे डिफेन्सने भारतीय कंपन्यांसाठी किंवा इंडिजिनस कंपन्यांसाठी धोरण तयार केलं आहे का हा प्रश्न आहे। त्याचा उपप्रश्न त्यांनी विचारलाय की वेदर डीपीपी हॅज एनलार्ज द रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर अँड मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज इन डिफेन्स सेक्टर, इफ सो डिटेल्स देअर ऑफ। आता या प्रश्नाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांशी काय संबंध आहे हे खरं तर शिवाजीदादा यांनी याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की डिफेन्स प्रोक्युअरमेंटचा हा नेमका काय संबंध आहे। अशी किती लोक आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातले जे डिफेन्स साठीचे सप्लाय जे असतील, सर्व्हिसेस सप्लाय असतील, हे सर्व्हिसेस सप्लाय करतात। आणि याच्या उत्तरातून जी माहिती येते ती धक्कादायक जास्त माहिती आहे। आणि या माहितीमध्ये कुठल्या कंडिशन्सवर इंडियन वेंडर्सना कोणत्या कंडिशन्सवर या धोरणामध्ये समावेश केला जाणार आहे, या
कंडिशन्स समोर आल्या आहेत, याचा अर्थ इतर ज्या काही कंपन्या असतील त्यांना टेंडर समोर आल्यानंतर त्या टेंडरच्या अटी मिळतील, पण मग आपल्या पदाचा वापर अर्थात गैरवापर करून या अटी, या ज्या कंडिशन्स आहेत या आधीच माहीत करून घेणं हा पदाचा गैरवापर नाही का, याचं उत्तर खरं तर माननीय शिवाजीदादा यांनी देणं गरजेचं आहे. हा झाला दुसरा पुरावा. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं 1 नाही 2 नाही 3 टर्म आपल्यावर विश्वास ठेवला होता आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात एकही महत्वाचा प्रोजेक्ट आला नाही. आणि हा प्रोजेक्ट आला नाही याचं कारण हे तर नाही ना की शिरूर लोकसभा मतदारसंघानं निवडून दिलेले उमेदवार हे डिफेन्स प्रोक्युरमेंटचे प्रश्न विचारत होते आणि मग माननीय शिवाजीदादा आढळराव यांची कंपनी डिफेन्ससाठी काही प्रोडक्ट सप्लाय करते, हा केवळ योगायोग आहे असं आम्ही समजायचं का? आणि मग शिवाजीदादांसाठी मतं मागणाऱ्या सगळ्या नेत्यांनी याचं उत्तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. अनेकांनी कारण प्रश्न विचारला होता, नेता हवा की अभिनेता? हा साधा सरळ प्रश्न आहे. नेत्याच्या रूपात किंवा नेत्याच्या आवरणाखाली स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा उद्योगपती हवा की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी हवा? हा खरा प्रश्न आहे. आणि मग असे प्रश्न समोर आलेत. आता शिवाजीदादा याचं उत्तर देणार का? आता शिवाजीदादांनी जसं आव्हान दिलं होतं ते आव्हान शिवाजीदादा स्वीकारून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार का? आणि जे नेते शिवाजीदादांसाठी मतं मागायला येणार त्यांना या गोष्टींची कल्पना आहे का? शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं आपलं बहुमूल्य मत कशासाठी द्यायचं? एखाद्या माणसानं डिफेन्स प्रोक्युरमेंट विषयीचे प्रश्न विचारण्यासाठी, आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी, की मायबाप जनतेचे प्रश्न हे देशाच्या संसदेत मांडण्यासाठी? निर्णय तुमचा आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.